फाईल्स कम्प्युटिंग आणि डिजिटल डिव्हाइसेसच्या जगातील एक अत्यावश्यक कॉम्पोनंट आहेत. त्या कम्प्युटर किंवा इतर डिजिटल डिव्हाइसेसवर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरली जाणारी बेसिक युनिट्स आहेत. प्रत्येक फाईल ही एखाद्या कंटेनर सारखी असते, ज्यात विशिष्ट माहिती ठेवता येते. मग ती कोणतीही डॉक्युमेंट्स, फोटो, ऑडिओ ट्रॅक किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम असोत. असा विचार करा, जर तुमचा कम्प्युटर म्हणजे एक लायब्ररी असता, तर फाईल्स म्हणजे स्वतंत्र पुस्तकं असती, ज्या प्रत्येकात एखादी अनोखी गोष्ट किंवा माहिती असेल. आपल्या MSCIT क्लासेसमध्ये फाईल्स आणि फोल्डर्स बद्दल शिकणे किती उत्साहवर्धक होते हे तुमच्या लक्षात आहे ना? आता त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करूया. तुमच्या MSCITच्या परीक्षेत विचारल्या जाऊ शकणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न आहे, ही बेसिक युनिट्स आहेत जी कम्प्युटरवर किंवा इतर डिजिटल डिव्हाइसेसवर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरली जातात. ऑप्शन्स आहेत फोल्डर्स, फाईल्स, रिसायकल बिन किंवा सब फोल्डर्स. याचं उत्तर काय असेल बरं? जर तुम्ही फाईल्स म्हणाला असाल तर तुम्ही एकदम बरोबर आहात. आणि हो, जर तुम्हाला पहिल्यांदा बरोबर उत्तर देता आले नाही तर काळजी करू नका. कम्प्युटर बद्दल शिकणं म्हणजे एक्सप्लोर करणं आणि कधी कधी चुका करणं आहे. फोल्डर्स, जी ह्या फाईल्स कॅटेगरीज मध्ये ऑर्गनाइज करण्यासाठी वापरली जातात, तिथे ऑर्गनायझर नाही तर फाईलच कंटेंट असते. रिसायकल बिन, कम्प्युटरवरील आणखी एक फीचर जिथे कायमच्या पुसून टाकण्याआधी फाईल्स टेम्पररी स्टोअर केल्या जातात. सब फोल्डर्स हे फोल्डर्स मधील उपविभाग असतात जे फाईल्स ऑर्गनाइज करण्यासाठी मदत करतात. तर डेटा स्टोअर करणे आणि प्रोग्राम्सच्या संदर्भात या बेसिक युनिट्सला काय म्हणतात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे फाईल्स. त्या मूलभूत कॉम्पोनंट असतात जिथे सर्व प्रकारची डिजिटल माहिती साठवली जाते आणि कम्प्युटर किंवा त्यासारख्या डिव्हाइसेसवर ॲक्सेस केली जाते. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा आवडता फोटो किंवा डॉक्युमेंट सेव्ह करत असाल, तुम्ही फाईल्स म्हणजे डिजिटल इन्फॉर्मेशन बॉक्स तयार करत आहात हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या MSCITच्या पुस्तकात या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.